महाड तालुक्यामधील सव या गावाशेजारी महाड MIDC केमिकलयुक्त सांडपाणी वाहणारी पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर सांडपाणी सावित्री नदी पात्रामध्ये मिश्रित केलं जात आहे। यामुळे मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून आजूबाजूच्या परिसरामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली। MIDCची पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे खाडीपट्ट्यामधील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनही याबाबत काही करत नसल्यामुळे नागरिक आता चांगलेच संतप्त झालेत। या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील स्थानिक नागरिकांकडून दिला गेलाय। नमस्कार, मी विनय विश्राम बाटावले पहिल्यांदा तुमच्यासमोर बोलत आहे। युवासेना उपविभाग प्रमुख करंजवाडी पंचायतगण। आज सौच्या आमची जी दैनंदिन अवस्था MIDCमुळे आहे ते आज तुम्ही पाहताय की नदीमध्ये किती घाण पाणी आहे। आज आम्ही वारंवार जरी जॉबचा अप्लाय केला तरी कधी आमच्या मुलांना तिथे जॉब मिळत नाही, कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवतात आणि त्यातल्या त्यात हे तुमच्या असं घाणेरडं पाणी आमची नदी घाण करते आणि त्यापासून जी रोगराई पसरली त्याला जबाबदार कोण? शासन, MIDC का आणखीन कोण? त्याचा आम्हाला उत्तर हवं आहे आणि हे लवकर लवकर बंद झालं पाहिजे। याच्यापुढे असे आम्ही ही तुमची निष्काळजीपणा खपून घेणार नाही। याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देण्यात यावा, नाहीतर पुढचं काय करायचं आहे ते आमचं आम्ही करूनच घेऊ। पण तुम्हाला ही विनंती आहे आमच्याकडून की पुन्हा आमच्या नदीमध्ये असं घाण पाणी होऊन इथला जो काही आदिवासी समाज ह्याच्यावरती मच्छीमार करून जो काही उदरनिर्वाह करतो आहे त्यांना तुम्ही हा त्रास देताय, हा बंद करा।